इथे बघा किती उत्साहाचं वातावरण आहे ते. दर्यासागराची पूजा करण्यासाठी सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. आणि पूजन करणारा दर्याचा मच्छीचा नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बीच बघू शकता. हा आहे वर्सोवा बीच. आज आहे नारळी पौर्णिमा. तर आज आपण वर्सोवा बीचवरती कोळी बांधव नारळी पौर्णिमेचा उत्सव कसा साजरा करतात ते बघणार आहोत. चला तर बघूया. हा पलीकडे मड एरिया आहे आणि हा वर्सोवा बीच. ते बघा, हे सगळ्या बायका नारळ घेऊन चालले समुद्राच्या दिशेने. ही छोटी कोळीण. बघा, हे सर्क्युलर पॅटर्न मध्ये इथे अशी नारळी पौर्णिमेची पूजा चालू आहे. निरनिराळे मंडळं इकडे येतात आणि त्यांचा नारळी पौर्णिमेचा उत्सव पूजाविधी पार पाडतात. आता इथे बघा, हा एक चालू आहे सर्क्युलर पॅटर्नमध्ये. मगाशी जे आले ते इथे आहेत आणि तिकडे आता गाण्याचा आवाज येतो आहे. तिथून आता अजून एक नारळी पौर्णिमेचं मंडळ येतं आहे.
इथे बघा किती उत्साहाचं वातावरण आहे ते. महाराज की जय, हेतालदेव महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, गोविंद गोपाले. इथे बघा त्यांच्या बुटांमध्ये पण लाइटिंग आहे आणि धोतरामध्ये पण लाइटिंग आहे. हे नारळी पौर्णिमा उत्सवामध्ये तुम्ही बघा ह्या धोतराला पण लाइटिंग आहे. तिथे त्या कोळीन भगिनींनी गजऱ्यामध्ये पण लाइटिंग केलेली दिसत आहे आपल्याला. इथे बघा हे सुंदर असं कोळी बांधवाचा जो काही वेशभूषा आहे त्याला इथे सुंदर अशी लाइटिंग आहे. प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण दर्यासागराची पूजा करण्यासाठी सोन्याचा नारळ या दर्यासागराला अर्पण करण्यासाठी सर्व वेसाळ बुदावली कोळी समाज संस्थेचे सर्व सभासद बंधू भगिनी सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानते. आणि आपल्या इथे आपल्या संस्थेचे व्यवस्थापक रामदास संडे तसेच आमदार भारतीताई लवकर मॅडम या प्रसंगी उपस्थित आहेत त्यांचे मी सुद्धा आभार मानतोय. तत्पूर्वी मी रामदास संडे यांना आपल्या दर्यासागरासाठी 2 शब्द बोलायला सांगेन. मी रामदास संडे यांना एलकोट एलकोट एकविरा माते की. आज पारंपरिक आपली नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या संख्येने विसाव बुदागल्ली कोळी समाजाच्या वतीने सालाबाद प्रमाणे आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी आणि सागर देवाला आपल्या पुढील व्यवसायाच्या वाटचालीसाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यावर येणारे संकट किंवा कुठलेही वादळ आपत्ती किंवा कुठलं नैसर्गिक असं
आपण व्यवसाय करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून सामुदायिकरित्या सांगड घालण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि आज आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या भारती लवेकर मॅडम आपल्या प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आहेत। आपले राजा लाकडे, जितेन आडे आणि सर्व आमचे गल्लीचे सर्व कार्यकर्ते, दरवर्षी आम्ही सालाबादप्रमाणे पूजा करत असतो। यावर्षी मी एक विशेष या ठिकाणी एक सांगू इच्छितो की भारत सरकारने आजच्या या आपल्या मत्स्य व्यवसायाच्या निमित्ताने आपला जो समाज आहे या मासेमारी समाजाच्या ऐवजी मत्स्य पूजक समाज हा उल्लेख आता यापुढे घोषित होणार आहे। आणि त्याचा मुहूर्त आपल्या शुभ हस्ते इथूनच आता हा फोटो तिथं पाठवणार आहे। या शुभ आशीर्वादाने सर्वांच्या साक्षीने जे रामाला नदी पार करण्यासाठी केवळ जो आपला मच्छीमार होता, आपला शब्द नेहमी मच्छीमारच येतोय, त्यांनी जसं मड आणि वेसावा अशी नदी होती ती पार करून गेली, त्यावेळी मत्स्य पूजक म्हणून त्याची उपाधी दिलेली आहे। आणि तोच शब्दाचा प्रयोग आजपासून आपल्या समाजासाठी एक नवीन सुरुवात होणार आहे। सर्वांना शुभेच्छा देतो नारळी पौर्णिमेच्या। आणि पुढील व्यवसायासाठी आपले जे मच्छीमार सर्व कोळी बांधव आहेत आपला व्यवसाय करायला आजपासून सुरुवात करणार आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देतो। आलेल्या या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या भगिनी आहेत, माता आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी आमचे पोलीस साहेब, वरिष्ठ निरीक्षक पवार साहेब पण आलेले आहेत, त्यांचंही आमच्या वेसावा पूजा गल्लीतर्फे हार्दिक स्वागत करतोय आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा। दरवर्षी मी इथं आवर्जून येत असते आणि आपण नारळ या ठिकाणी आपल्या दर्यासागराला वाहून त्या ठिकाणी आपल्याला समृद्धी, भरपूर मच्छी आणि गावावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून आपण नेहमी प्रार्थना करत असतो आणि तुमच्या प्रार्थनेत मी नेहमी सहभागी होत असते। त्यामुळे आजही आपण हेच करतो आहोत। आज दर्यासागराला आपण प्रार्थना करूया की आमच्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नको, भरपूर मच्छी मिळू दे आणि भरपूर सुख समृद्धी धन आमच्या आणि पूजन करणारा दर्याचा, मच्छीचा आणि जो कोणी समाज की त्याचा नैसर्गिक आपत्ती, वादळ, कुठलाही संकट येऊ देऊ नको आणि सगळ्यांना सुखाने ठेव, आनंदात ठेव। आज या ठिकाणी पूजा गल्लीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खूप छान केलेला आहे, खूप सुंदर नियोजन आहे। आमच्या सगळ्या भगिनी इथं नटून थटून आले, एकापेक्षा एक सुंदर दिसत आहेत आणि खरोखर मलाही खूप आनंद होतोय की आज या ठिकाणी या कार्यक्रमाला मी सहभागी होऊन सगळ्यांचं अभिनंदन करते। आणि या ठिकाणी बुधा गल्लीच्या सगळ्या या कार्यकारिणी आहे, संदेजी आहेत, पवार साहेब आलेले आहेत वर्सोवा पोलीस स्टेशनचे आणि आमच्या सगळ्या इथल्या बंधू भगिनींचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करून पुन्हा एकदा नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। माझ्या मागे आहे सर्व जण सर्व कार्यकारी मंडळ, महिला मंडळ, सर्व सभासद बंधू भगिनी आणि उत्सव हा मोठा थाटामाटा तिथे पार पडतोय। कुठे इथे गालबोट लागता कामा नये अशी विनंती करून दर्याचा करा आणि हा येणारा हंगाम एकदम जोशाने होऊ दे। मासे भरघोस मिळू दे दर्याला। ज्यांचे नोकरीवाले आहेत त्यांची नोकऱ्या व्यवस्थित राहू दे देवा आणि सर्वांच्या सुखदुःखात उभारा देवा, सर्वांना आशीर्वाद दे। बोला दर्यासागर महाराज की जय। जय
गणपती बाप्पा जय महाराज जय परत आमचे त्याच्यावर उपचार आहेत की आमचे निष्पन्न होतील म्हणून दोन महिने आम्हाला वादळाचा संभव असतो आणि दर्याला शांत करण्यासाठी वाडी वेल्ली कोली जमात निघालेली आहे. त्याची सर्व मुलं घेऊन नारळाला शांत करण्यासाठी दर्याची पूजा करायला गेलो आहे. दर्या हे जगाला आमचा पूर तुझ्यावर आहे शांत आणि आमचे मासेमारीचे धंदे सुखरूप होते. आमची शेती आहे कोली लोकांची मासेमारीची, त्या शेतीला उभारून तू आम्हाला सहकार्य कर आणि आमचा कोली लोक तुझ्या सागरावर आहे त्यांना सुख शांती समृद्धी लागते तेव्हा ही प्रार्थना करण्यासाठी आम्ही दर्या सागराची पूजा करायला लागलो. बीचचा नारळी पौर्णिमा उत्सवाचा तुम्हाला संपूर्ण व्ह्यू मिळत आहे. संध्याकाळ झालेली आहे. निरनिराळे मंडळ येऊन इथे त्याचा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करतात. समुद्राला नारळ अर्पण करून त्यानंतर असे जल्लोषमध्ये असे फटाके पण हे केले जातात आणि त्यानंतर मग वाजत गाजत परत मिरवणूक परत आपल्या रहिवासी मंडळाच्या इथे ठिकाणी जाते. हे बघा रोषणाई, सुंदरशी ही रोषणाई. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की इथे वेगवेगळे मंडळ येऊन इथे नारळी पौर्णिमेचा जो उत्सव आहे, समुद्राला नारळ अर्पण करणे
तुम्हाला हा नारळी पौर्णिमेचा वर्सोवा बीच वरचा वर्सोवा बीचच्या किनाऱ्यावरचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.